धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। तर दुसरीकडे चैत्यभूमीमध्ये सुद्धा चैत्यभूमी व परिसरामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते। या विद्यार्थ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, तरीही विद्यार्थिनी ह्या आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात मुंबईमध्ये आपल्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत आहेत। सीमा, आपण बघतोय अनेक वेळेला विद्यार्थी आंदोलकांना ताब्यात घेतलं, मात्र आंदोलकांची संख्या काही कमी होताना दिसत नाही, आंदोलक हटायला तयार नाहीत। आताही काही विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होत्या, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय। काय सांगाल घटनास्थळावरून परिस्थिती? चैत्यभूमीच्या बाहेर मागील 2 ते 2.5 तासांपासून आंदोलकांची धरपकड जी आहे ती केली जाते आणि अजूनही प्रत्येक गल्लीमध्ये आपल्याला आंदोलक जे आहेत ते थांबल्याचं पाहायला मिळत आहे आणि वेळोवेळी त्यांची धरपकड जी आहे ती केली जाते। अजूनही आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि संपूर्ण परिसरामध्ये ठिकठिकाणी पोलिसांसोबत आंदोलक जे आहेत ते पाहायला मिळतात। एक लहान विद्यार्थिनी आहे माझ्यासोबत, जी स्वतः आईसोबत या आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे। आपण आधी तिची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊयात। तू आईसोबत आली आहेस, का आली आहेस? कारण तुला सगळं संपूर्ण विषयाबद्दल काय सांगायचं आहे? मला आता सध्या हे सांगायचं आहे की आता आपल्या सराउंडिंगमध्ये जे आंदोलन होत आहेत ते आत्ता जी जनरेशन चालू आहे आणि आमच्या नवीन जनरेशनसाठी होत आहेत, बिकॉज एक्झाम्स लीक होत आहेत आणि असं ह्या वेळेस होणं हे खूप चुकीचं आहे। आणि आमची जी जनरेशन आहे आत्ता जर असे लीक्स होत आहेत तर आमच्या जनरेशनला तर थोडी घातक आहे हे एज्युकेशन। आणि काही जे मुलं ICSE बोर्डमधनं असतात ते अजून डिफिकल्ट बोर्ड्स असतात, मोस्टली प्रायव्हेट स्कूल्स, त्यांचे जास्त हाल होऊ शकतात अशा परिस्थितीमध्ये, बिकॉज कधीकधी स्कूल प्रेशर पण जास्त असतं, एज्युकेशनचं पण। आणि पहिले काळामध्ये जसं एज्युकेशन होतं तसं आता नाही आहे। काही मोठे स्कूल्स असतात, जास्त कम्युनिटी रोल करतात, त्यांच्या स्टुडंट्समध्ये कसं असतं ना की जास्त मार्क आणली तरच स्कूलमध्ये ठेवतील, नाहीतर काढतील। पण काही मुली ज्या नीट समजू नाही शकत, त्यांच्यावरती जास्त फोकस नसतो आणि मग पुढे जाऊन त्यांचं भविष्य म्हणजे मोस्टली काय तू आज या येस संपूर्ण आंदोलनामध्ये आईसोबत आलेली आहे, अनेक महिलासुद्धा आहेत, पालक आपल्यासोबत आहेत। ताई, तुम्हाला देखील आता पोलिसांनी सांगितलं की इथून जा किंवा आम्ही तुम्हाला ताब्यात घेऊ, या संपूर्ण परिस्थितीत तुम्ही मागील काही तासांपासून इथे आहात, काय सांगाल? मला हे सांगायचं की ज्या पद्धतीमध्ये स्टुडंट लोकांना घेऊन जात आहेत ते कोणते क्रिमिनल नाही आहेत, ते शिक्षणासाठी लढाई लढत आहे, एज्युकेशनसाठी लढाई लढत आहे। तुम्ही त्यांना एवढ्या घाणेरड्या पद्धतीत, मी स्वतः जेलमध्ये सोशल वर्कर आहे, मी 600 इनमेटची काउन्सिलिंग करते। मी माझे जे कैदी जे आहे जेलमधले, जे क्रिमिनल बॅकग्राऊंडमधले जे आहेत त्यांच्यासोबत सुद्धा मी पोलाइटली वागते। आणि हे लोक जे इनोसंट स्टुडंट आहेत त्यांना तुम्ही ओढत ताडत घसरत घेऊन जातात, त्यांनी कोणता गुन्हा केला आहे? ते शिक्षणासाठी लढाई करत आहात ना। इथे ज्या महिला आलेल्या आहेत त्यांना अश्रू अनावर झालेला आहे। तुम्ही सगळे इथे आलात, मोठ्या संख्येनं तरुणांनी, यंगस्टरनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। संपूर्ण परिस्थिती पाहता अजूनही मोठ्या संख्येनं तुमचं आंदोलन सुरूच आहे। आज ये जो हमारा था प्रोटेस्ट, पीसफुल प्रोटेस्ट था। हम चाहते थे कि ये जो सरकार है हमारे प्रॉब्लम्स को समझे, हमारे जो विषय है उनको वो समझे और उनका जो हम एक सल्यूशन चाहते थे सरकार से मेनली। लेकिन ये जो सरकार है, जो 1 महीने से जो प्रोटेस्ट चल रहा है, दे हैव बिकम डेफ टू आवर प्रॉब्लम्स, दे डोंट वांट टू लिसन टू अस। तो इसमें वो ये बताना चाहते हैं कि उनकी कोई अथॉरिटी है ही नहीं। तो ये जो मिनिस्ट्री है, जो एजुकेशन मिनिस्ट्री है, हमारे एजुकेशन में बहुत बड़ा सवाल हो रहा है। हम सालों साल पढ़ते हैं नीट की परीक्षा के लिए, सरकारी परीक्षा के लिए, और वहाँ पर ये जो फ्रॉड हो रहा है और हमारे जो माँ बाप है जो अपने सालों की कमाई हम पे इन्वेस्ट करते हैं, वो हमारे साथ बहुत बुरा हो रहा है। और जब हम यहाँ पे पीसफुल प्रोटेस्ट करने आ रहे हैं, यहाँ पे जो पुलिस वाले हैं, यहाँ पे जो CSF आपण बघतोय या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा संताप आहे, काही पालक सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत, काही सामाजिक कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत। मात्र या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीनं गुन्हेगारांना फरफडत नेलं जातंय तसं विद्यार्थ्यांना फरफडत नेलं गेलंय मुंबईमध्ये आणि त्यामुळेच एक संताप व्यक्त केला जातोय। सीमा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय की सीमा आढे यांनी मुंबईतल्या आंदोलनाची परिस्थिती, आंदोलकांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवल्या।